मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचे नाव घोषित होणार असल्याने भाजपा कार्यालय उस्मानपुरा येथे जल्लोष करण्यात येणार आहे। बनणार आहे। खरोखरच बघताय तुम्ही आज आनंदोत्सव गगनाला भिडलेला आहे आणि आम्ही जी काही 1 वर्ष 2 वर्षापासून मेहनत घेत होतो प्रत्येक कार्यकर्ता महाराष्ट्रातला आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बघितला असेल 9 ते 9 जागा महायुतीच्या आलेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास ठेवून या महाराष्ट्र सरकारमध्ये जे भरभरून जनतेनं लाडक्या बहिणींना मतदान केलं। आपण बघितलं असेल की एवढं मॅन्डेट भाजपला कधीच भेटलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भेटलं आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे संयम असतो तो संयम फडणवीस साहेबांच्या या भावनेतून आपण बघितलं असेल की विरोधक एवढं त्यांच्यावर आक्रोश करत होते आणि टीका करत होते तरी पण हा संयम त्यांनी ढळू दिला नाही आणि कार्यकर्त्यांना एक शिकवण दिली की संयमाने तुम्ही आपण जग जिंकू शकतो आणि महाराष्ट्र या महाराष्ट्रावर भगवा परत एकदा देवेंद्रजींच्या रूपात आपण फडकवलेला आहे आणि खरोखर या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आम्हाला आनंद होतोय की देवेंद्र फडणवीस साहेब एकदा परत एकदा मी पुन्हा येईन हे शब्द परत एकदा सत्य झाले आणि ते पुन्हा आले आणि दणदणीत विजय करून आले। असं तसं नाही आले, विरोधकांना विरोधक म्हणजे विरोधी पक्ष सुद्धा ठेवला नाही, असा दणदणीत विजय भाजपचा झालेला आहे। खरोखर आनंद गगनाला भिडलेला आहे। धन्यवाद। काय नाव आपलं? दीपक ढाकणे, जिल्हा सरचिटणीस छत्रपती संभाजीनगर।